पूजा आणि आता आपण आलेलो आहोत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील बागणी या गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी। तर आपण जाणून घेऊया की बागणी गावातील ग्रामस्थांचा कौल कुणाच्या बाजूने असेल। तर बाबा तुम्हाला काय वाटतंय या ग्रामस्थांचा कौल किंवा वैयक्तिक तुमचा कौल कुणाच्या बाजूने असेल निवडणुकीमुळे? तसं आम्ही काही सांगू शकणार नाही। तरी पण नाही सांगू शकणार। आमच्या मनात आहे की ते आम्ही करणार। बरं या गावचा विकास कुणी केला? आमचे जयंतराव होते इथं। जयंतरावांनी या गावचा विकास म्हणजे कशा प्रकारे केला थोडक्यात आम्हाला ऐकायचंय। थोडक्यात ते सगळं सांगू शकत नाही। आता मतदान झाल्याशिवाय काही सांगू शकत नाही आम्ही। तरी ते अजूनही काही ग्रामस्थ आपल्याला बघायला मिळत आहेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमकं त्यांच्या मनात काय आहे, कोण चालू आहे हे जाणून घेऊयात आपण। काका तुमच्या मते यावेळी निवडणुकीमुळे कौल कुणाच्या बाजूने असेल? विद्यमान आमदार जयेंद्र पाटील साहेब यांच्या बाजूने। काही विशेष कारण? विशेष म्हणजे विकास 7 वर्षात 35 वर्षात साहेबांनी भरपूर विकास कामे केलेले। आमच्या गावाला पाण्याचा भीषण प्रश्न होता, जलस्वराच्या माध्यमातून गावाचा प्रश्न मिटवलेला आहे। गावातील रस्ते याशिवाय पानंद रस्ते, आता परवाचं एक उदाहरण द्यायचं झालं तर मी शेतकरी आहे। आमच्या गणेश पानंद रस्ता गेले 50 वर्ष त्या रस्त्याकडे कोणी ढुंकून बघितलं। स्वतः आमदार जयेंद्र पाटील नदीपर्यंत सर्वे करून 5,53,00,000ची निधी आम्हा शेतकऱ्यांच्या मागणीकडे बघून भरघोस निधी मंजूर करून दिलेला आहे। त्यामुळे या वेळेला बागणी गावामधून जयंत पाटील बाजू यांच्या बाजूनच कौल आहे। मग आता आम्ही जे रिपोर्ट्स घेतोय त्यानुसार आमच्या असं निदर्शनास आलेलं आहे की बाबा निशिकांत दादा इतर गावामध्ये म्हणजे विरोधकांकडून थोडक्यात कामांचा झपाटा सुरू आहे। असं असताना सुद्धा या गावामध्ये विरोधकांकडून काहीच विकास कामं झालेली नाही। काय असं दिसत नाही ना, ते काय ते सत्तेवर नसल्यामुळे आणि त्यांनी काय विकास केलाय असं काय आढळास येत नाही। आता साहेबांनी केलेलं मंजूर सत्ता असल्यामुळे ती कामं आम्हीच केली असं खोटी अफवा पसरतात ना। आता तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर आज गावागावामध्ये शासनाचा सर्वे आहे म्हणून खोटा प्रचार करून 1500 रुपये आम्ही देतोय असा खोटा प्रचार देखील गावात आता चालू आहे त्यांचा। गावात आमच्या महिलांचे फोटो वगैरे काढतात की आम्ही 1500 रुपये तुम्हाला देतो, नाही दिले तर मतदान तुमचे पैसे बंद होणार, अशा पद्धतीने महिलांना दम देण्यात देखील प्रकार विरोधापासून चालू आहे। निशिकांत पाटलांनी पूर्वी 5 निवडणूक लढवली होती, त्यानंतर ह्या निवडणुकीलाच ते आले। त्यानंतर 5 वर्षात कधी त्यांनी जनतेशी संपर्क साधलेला नाही किंवा एखाद्या बेकार तरुणाला रोजगार देखील दिले। त्यांचं हॉस्पिटल आहे या गावात, 10,000 वस्ती आहे। या बागणीमध्ये त्यांच्या उद्योग समोर एकही माणूस त्यांनी त्यांच्या कामाला घेतलेला। पण जयंतराव पाटील साहेबांनी कैलासवासी राजाराम बापापासून या गावात कितीतरी लोकांच्या गोरगरिबांच्या तरुणांना रोजगार दिलेला आहे आणि निश्चितच या गावाचा कौल हा पूर्णपणे जयंत पाटील साहेबांच्या पाठीशी आहे। तर या गावामध्ये आतापर्यंत तुमच्या जनतेमध्ये बागणी गावातील नागरिकांमध्ये उतरणारा नेता, सामान्यांमध्ये मिसळणारा नेता कोण आहे? आदरणीय जयंत पाटील साहेब हे बागणी गावामध्ये जवळजवळ कारखानाचे चेअरमन होते। ते राजाराम बापू कारखान्याचे चेअरमन असल्यापासून बागणी गावातल्या जनतेची नाळ ही माननीय नामदार जयंत पाटील साहेबांशी जोडलेली आहे। त्यामुळं कोण काय म्हणतंय, आता जे विद्यमान जे उमेदवार आहेत साहेबांच्या समोर त्यांचा पण विकास माननीय नामदार जयंत पाटील साहेबांनीच केलेला आहे। हॉस्पिटलची परवानगी असू दे किंवा त्यांचे काय जे मेडिकल कॉलेजची परमिशन असू दे ते सर्व माननीय नामदार जयंतरावजी पाटील साहेबांनी केलेलं आहे। त्यामुळं गेल्या 35 वर्षाचा जो विकास झालेला आहे ते तुम्ही जरी ही भव्य इमारत बघताय समोर तुमची ग्रामपंचायतची, ही सगळं नामदार जयंत पाटील साहेबांनी युपीएम ब्लॉक असू दे, ते कट्टे असू द्या, ते मारुतीचं मंदिर असू दे, विठ्ठल मंदिर असू दे, या सगळ्या बागणीचा विकास जो आहे तो माननीय नामदार जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनातून झालेला आहे, साहेबांच्याच प्रयत्नातून झालेला आहे। मग जे आता खोट्या प्रचाराचा मुद्दा समोर आला याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? खोट्या प्रचार करून काही जनता बोलणार नाही, यांच्या बोलथापांना बळी पडणार नाही। जे काही सत्य आहे ते सर्वसामान्य जनतेला, आता मी स्वतः वैयक्तिक शेतकरी आहे, सर्वसामान्य जनतेला माहिती आहे विकास कोणी केलेला आहे, निधी कोण आणतंय, विकासाचे कारण काय आहेत, सगळं पाक सर्वसामान्य जनतेला माहिती आहे। त्यामुळे जनता सुज्ञ आहे, जनता योग्य ते निर्णय घेऊन मतदान 20 तारखेला जे ते मतदान करेल आणि माननीय नामदार जयंत पाटील साहेबांचा भरघोस मताने विजयी होईल। बाबा बागणी गावामध्ये यावेळी कुणाच्या विजयाचा गुलाल उधळेल? मला येथे माहित नाही, मी मुंबईला राहतो।
तर या ठिकाणी आपल्याला बरेचसे असे ग्रामस्थ आहेत जे एका ठिकाणी बसलेले, बाबा त्यांच्या निवडणुकीच्याच गप्पा चालू आहेत की कोणत्या गप्पा चालू आहेत, हे आपण त्यांच्याशी चर्चा करूनच जाणून घेऊयात. तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटते, बागणी गावात हवा कोणाची असेल? निष्कांतदादा पाटील. कारण बदल नक्की आहे, नक्की बदल आहे. कंटाळीत माणसं, कंटाळीत अक्षरशः. 35 वर्षात यांनी साधी मुतारी बांधली नाही आणि तुतारी मतदान जमत्यात. याचा विकास काही झालेलाच नाही. आतापर्यंत झालेला विकास जो आहे ते शिवसेना भारतीय जनता दीडशे माने खासदार राजू शेट्टी फंडातून, सदाभाऊ कोथळे फंडातून सगळा विकास हा यांच्या माध्यमातून झालेला आहे. त्याचे फक्त नारळ वाढवायचं काम केलेलं आहे, बाकी काही केलेलं नाही. परंतु आम्ही तर असं ऐकलं आहे की बागणी गावात जो काही विकासाचा वाटा आहे तो फक्त जयंत पाटलांच्या भागात आहे. आता बघा, परवा दिवशी सभा होती जयंत पाटलांची. जो म्हणे हा रोड सांगली पेट नाकाची सांगली, ते म्हणतात मी बोललो गडकरी साहेबांना. असं खोटं खोटं सभेमध्ये बोलून गेले. ते गडकरी साहेबांनी तो रोड केलाय, पण त्यांचं म्हणणं काय आहे, आम्ही सांगितलंय, मी सांगितलं गडकरी साहेबांना. खोटं खोटं इथं सांगून गेले सभेमध्ये. मग बागणी गावात निशिकांत दादांमार्फत काय विकास झालेला आहे? आनंद रस्ते झाले आहेत, भरपूर विकास काम 70 कोटी पद नसताना सुद्धा आनंद रस्त्याची कामं आहेत. दवाखान्याच्या माध्यमातून जवळजवळ 450-500 पेशंटची कामं झालेली आहेत. योजना अशी आहे की धडा ही निवडू 100% महिला धडा शिकवतील आहे. जसं तुम्ही आता लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला, त्या म्हणजे आता आमचा जो ग्राउंड रिपोर्टचा सर्वे चाललेला आहे त्यानुसार असं समजलेलं आहे की बाबा तुम्ही एकीकडे देताय आणि दुसरीकडे वाढवून घेताय, त्यावर काय सांगा? पण वाढलेले आहेत. पूर्वी 80 रुपये बायकांना मागायला होती, आता 200 रुपये बाई 11 पर्यंत घेते आणि परत आणि 200 मिळते. महागाई वाढत राहणार, सरकार कुठलं पण आवडते, पण तेवढे तर आले ना. त्या लोकांनी अगोदर काही दिलं नव्हतं, 1 रुपया पण दिला नव्हता. तुमच्या मते यावेळी बागणी गावातून मताधिक्य कसं होईल, किती टक्केवारी तुमच्या म्हणण्यानुसार अंदाजे? 40% निशांत दादा मतदान घेणार. घडा ही चिन्ह निवडून 100% घेणार. तर दादा, आपण आताच यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या आहेत, आता आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया ऐकून घ्यायच्या आहेत. निशिकांत दादा सपला विषय. काय निशिकांत दादा? आवडते व्यक्तिमत्व आहे. कशामुळे? गावातून कमीत कमी नाही मॅडम, 400 लोकांना मोफत उपचार झाला, गोरगरिबांना मदत झाल्या, गावात पण कामं भरपूर झाली, त्यामुळे निष्कांत दादाच इथे. पण आताच आम्ही ऐकलं आहे की गावात जो विकास झालाय तो जयंत पाटील साहेबांतर्फे झालेला आहे. मग अशात निशिकांत दादा धैर्यशील मानेनं केलाय, आपले सदाभाऊ खोत साहेबांनी केलाय, त्यांनी पण केलायच की, आम्ही कुठे नाही म्हणतो. बागणी गावात दोन्ही गट सक्रिय झाल्याचे दिसत आहेत, तर इथे अजून काही नागरिक आहेत, पाहूया यांच्या मनातला कौल हे कुणाच्या बाजूने देत आहेत. काका, तुम्ही कुणाला यावेळी निवडणुकीत तुमचं मत कोणाच्या बाजूने असेल? जयंत पाटील. कारण एवढा विकास केला. आम्ही आता बसलो, सगळं ब्लॉक वगैरे त्यांचंच आहे, इमारत पुढे ग्रामपंचायत त्यांचीच आहे, त्यांनीच निधी दिलेला आहे, त्यामुळे आमचं मत जयंत पाटील. तुमच्या मते? त्यांच्याकडे पत्र असलं दाखव, आम्ही दाखवतो. केलेली प्रमुख महत्वाची विकास कामं पाण्याचं टाकी वगैरे सगळे, जलस्वराचं पाणी पुरवठा हे चालू आहे. त्यामध्ये आता 5 कोटी 53 लाख रुपये पाण्यात रस्त्याला दिले आहेत, 35 लाख रुपये पांढरमाळ्याला दिलेत. आताच कामं चालूच आहेत ते. आणि सगळी जी आता ते विरोधक म्हणतात की पाण्याने रस्ते वगैरे आम्ही केले. त्यांच्याकडे पुरावा असला, आमच्याकडे आता पुरावा आहेत, त्यामध्ये पुरावा आहे आमच्याकडे. ग्रामपंचायतचे सगळ्या सुविधा आम्ही केल्या नाही केल्यात का. 37-35 वर्ष आहे, त्यामुळे त्यांच्याकडे काही आमदार नाही, खासदार नाही, त्यामुळे ती कशी करणार सोय, कुठलाही ना दिदी. धैर्यशील माने यांच्या खासदारपदातून झाले, जयंत पाटील यांच्या मार्फत झालेलं नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं असू दे की त्यांच्याकडे पुरावा पाहिजे. आमच्याकडे मोबाईल मध्ये पुरावा आहेत, असं आमच्याकडे पुरावा आहेत, त्यांचं पत्र आहेत, शासकीय पत्र आमच्याकडे आहे. बदलासाठी त्यांना निशिकांत दादाच पाहिजे, कारण 35 वर्षात बदल झाला नाही, आता बदल होऊ शकतो निशिकांत दादांमार्फत. याबद्दल काय म्हणते? बदल होऊ शकत नाही. ज्यांनी विकास केला त्यांच्या पाठीमागे जनता राहणार. 35 वर्ष काय आणि 40 वर्ष काय, पुढे अनेक जनता त्यांच्याच पाठीमागे राहणार. बागणी गावातून त्यांना मतदान किती मिळेल? 1000 ते 1500 लीड येणार ते बागणी गावात. आणि आता एवढे त्यांनी पोरं लावल्यात नोकरीला, 5-6 हजार पोरं त्यांच्या मार्फत नोकरीला आहेत. त्यांचे कारखाने आहेत, शाळा आहे, बँका आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडे या पोरांची बेकारी हटलेली आहेत.
त्या पोरांच्या हाताला काम मिळालं. 5-5, 6-6 हजार पोरांच्या नोकरीला त्याच्यात उद्योग समूहात. ठीक आहे, 2 मिनिटं. बागणी गावाच्या विकासात कोणाचा किती मोलाचा वाटा आहे? जयंत पाटला मोलाचा मोठा आहे. का? 35 वर्ष साहेबाचं काम करतात. विरोधक घेऊन काही बी खोटं बोलतात मत मिळवण्यासाठी, असं काही होणार नाही. पण आताच आम्ही प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत, त्यामार्फत आम्हाला कळालंय की बागणी गावच्या विकासात निशिकांत दादांचा हात आहे. पुरावा द्यावा तिने, आमच्याकडे पुरावा आहेत. मग जयंत पाटील साहेबांनी अशी कोणती विकास कामं केलेली आहेत जी दृष्टीस येतात? जलसरचे पाणी पुरवठा केलाय, रस्त्याची कामं केल्यात, आता सुद्धा चालूच आहेत ह्या वर्षात सुद्धा. हे पिऊन ब्लॉक त्यांचंच आहे, ग्रामपंचायत इमारत त्यांच्याच मार्फत झाली. एक पानंद रस्ता मंजूर झालाय, बागणी दुधगाव पानंद रस्ता. बऱ्याच वर्षापासून तिथं एक साधा खडाही कोणी टाकला नाही. आता 5,53,00,000 जयंत पाटील साहेबांनी मंजूर केले. स्वामी समर्थ मंदिर असेल, पांढरामाळा जगता पोस्ती असेल, कर्मवीर नगर मधील आता नवीन वसाहत आहे त्या ठिकाणी मुर्मीकरणाचं त्यांनी काम केलेलं आहे. सगळ्या बौद्ध समाजासाठी समाज मंदिर 25 लाख रुपये देऊन ते बांधलेलं आहे, त्याचं उद्घाटन व्हायचं आहे. आजपर्यंत जे बागणीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सर्व समाजाच्या स्मशानभूम्या, त्या ठिकाणी बोर, ह्या मूलभूत सुविधा आहेत, ह्या जयंत पाटलांच्या माध्यमातून झालेल्या आहेत. आणि हे बागणी करणं लोकांना सगळ्या माहिती आहे. विरोधक काय विरोधात बोलणं एवढंच त्यांना येते ना. आज 35 वर्ष झाले त्याने तालुक्यामध्ये इंच जमीन राजाराम बापूंचं स्वप्न होतं, ते प्रत्यक्षात साकारण्याचं काम जयंत पाटलांच्या माध्यमातून झालेलं आहे. तालुक्याचा आर्थिक असेल, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सर्व बाबतीमध्ये फार मोठं योगदान जयंत पाटील साहेबांचं आहे. आणि ह्या वेळेला जयंत पाटील साहेब भरघोस मतांना निवडून येतील. बागणीतूनही चांगल्या पद्धतीचं मतदान होईल. 18 पगड जातीचं गाव आहे आमचं. विविध समाजाचे लोक एकत्र नांदतात. चांगल्या पद्धतीनं जयंत पाटलांच्या विकासाचं व्हिजन असणारा नेता म्हणून आज महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव लौकिक आहे. आज प्रमुख पदाचे ते दावेदार आहेत. त्यामुळं वाळवा तालुक्यातील इस्लामपूर मतदारसंघातील जास्तीत जास्त लोक साहेबांच्या पाठीशी उभं राहतील असा आम्हाला विश्वास आहे. परंतु या सर्वे अंतर्गत आम्हाला असं जाणवलेलं आहे प्रतिक्रियांमधून की जी तरुण पिढी आहे ती तात्पुरत्या देखाव्याला भुललेली आहे. यावर काय सांगाल? असं काही नाही, लक्षात घ्या, चुकीचं आहे. नाही, शेवटी प्रत्येक बाजूला नाण्याला प्लस मायनस आहे, हे वस्तुस्थिती आहे. लक्षात घ्या, जे विरोधक आहेत हे विरोधक बोलणारच ना. केलेले काम कोणालाही तुम्ही जर विचारलं तर तुम्हाला ते सांगतील साहेबांच्या माध्यमातूनच झालेले आहेत. आणि प्रत्येक गावामध्ये काय अडचणी आहेत त्याचा अभ्यास आज 30-35 वर्ष झालं त्यांचं नेतृत्व आहे या तालुक्यामध्ये. बागणीमध्ये काय अडचणी आहेत, कुठलं काम केलं पाहिजे, काय व्हिजन राबवलं पाहिजे, याचा पूर्ण अभ्यास साहेबांना असल्यामुळं जातीनं ते लक्ष देऊन आज बऱ्याच ठिकाणी त्यांचे संबंध घरगुती स्वरूपाचे आहेत. त्यामुळं विरोधकांनी विरोध करणं, ह्याला विरोध म्हणून विरोध, बाकी काय नाही. लक्षात घ्या. भूमीवर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना तसेच नागरिकांना काय सांगू इच्छिता? माझं पहिल्यांदा तुमचं महाराष्ट्र न्यूजचं पहिल्यांदा सहर्ष स्वागत करतो आमच्या गावामध्ये. बागणीतल्या तरुणांना धर्माच्या नावाखाली राजकारणामध्ये ओढलं गेलं जाते. कारण तरुणांच्या मध्ये जे धर्माचं गोंडस नावाखाली जे तरुणांना भुलवलं जातं याच्यापासून दूर ठेवलं पाहिजे. आणि प्रतिस्पर्धेने विरोधक करत असताना धर्माचं न राजकारण करता विकासाचं राजकारण करावं. आणि विकासाच्या राजकारणावर भाषा बोलली जाते. आणि जे काही त्यांना जे सांगायचं असतं की आम्ही विकास केला, विकास कुठे पोटाला जन्माला आला हे सगळ्यांना माहिती आहे. आणि विकास जर पोटाला जन्माला यायचा तर जयंत पाटलांच्या सारखं विकास करावा लागतो. आणि विकास हा दाखवण्यासाठी आणि दिसण्यासाठी विकास नसतोय, ते लोकांच्या नजरेत आला पाहिजे. आणि आता तुम्ही जे बोलला दादांना वगैरे यांना की तरुण मुलांचा का ओढ आहे, काही तरुणांना धर्माच्या गोंडस नावाखाली ओढलं जातं. पण समाजामध्ये धर्मनिरपेक्षता काय बाळगायची असते ते जयंत पाटलांनी दाखवून दिलेले आहे. आणि धर्मनिरपेक्षता या वाक्याखाली आपण राजकारण केलं पाहिजे. अन्यथा धर्म हा काय पोट चालवण्याचं साधन नाही. विकासाच्या मुद्द्यावरती राजकारण करावं आणि तरुणांना रोजगार द्यावा, तरुणांना चांगल्या दिशेला न्यावं, एमपीएससी युपीएससीच्या मार्गावर न्यावं. धर्म सांगून मुलांना भडकवण्याचं काम करून धर्माचं कानामध्ये हळूच कानामध्ये सांगून धर्म नाव सांगून मुलांना दिशेच्या चुकीच्या दिशेला नेऊ नये. आणि ते जयंत पाटील साहेब आम्हाला सर्वच कार्यकर्त्यांना सांगतात की सर्वांना समान धरून काम करा, सर्व तरुणांना समान संधी द्या. या उद्देशानं आम्ही काम करत असतो. आणि आमच्या जे
जयंत पाटील साहेबांचं पहिलं वक्तव्य आहे काय, एखाद्यावर टीका करत असताना व्यक्तिशः कधी कोणावर टीका करायची नाही, ते आम्हाला शिकवलेलं नाही आणि आम्ही व्यक्तिशः कोणावर टीका देखील करणार नाही. कारण टीका करणं हे ज्याचं राजकारणामध्ये त्यांना काहीतरी निवडून यासाठीच टीकास्त्र करत असतात आणि टीकास्त्र सोडणारी माणसं राजकारण करत नसतात. राजकारण हा सिजनेबलचा धंदा करू नये. राजकारणासाठी स्वतःच कर्तृत्व दाखवावं लागतं, सिद्ध करावं लागतं, समाजासाठी काम करावं लागतं. समाजामध्ये गावामध्ये न भांडण लावता, विरोध न करता त्यांनी समाजाला दिशा देण्यासाठी काम करावं, मी एवढंच सांगतो. मग आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की तिरंगी लढत झालेली होती, परंतु आता पहिल्यांदा आपण पुन्हा असं पाहतोय की एकाच एक अशी लढत होणार आहे. यामुळे बागणी गावातून मताधिक्याचे चान्सेस कसे आहेत? बागणीमधून शक्यतो करून जयंत पाटील साहेब हे मताधिक्यानं निवडून येणार आणि आम्ही त्यांना कमीत कमी 1000 ते 1500 मतांना आम्ही जास्त देणार आहे आपली. तुमच्या मनात काय आहे, यावेळी बागणी सभा कुणाची असेल? जयंत पाटील साहेबांची. कारण त्यांनी गावचा विकास जास्त केलेला आहे. मग आतापर्यंत विरोधकांकडून या गावचा काहीच विकास झालेला नाही का? काही नाही. आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, तुमच्या मनात काय आहे? जयंत पाटील का? ते चांगले नेतृत्व करतात. चांगलं नेतृत्व म्हणजे असं त्यांनी काय केलं, एखादं उदाहरण आम्हाला ऐकायचंय. साधे सुधे मी भेट गेल्यानंतर माझी सुद्धा भेट घेतात. मी लहान मुलगा असून सुद्धा म्हणजे काम कधी नाराज करत नाही. बाबा तुमच्या मते कोण? जयंत पाटील. कारण कारण त्यांनी भरपूर काम केले वाळवे तालुक्यात. मग आतापर्यंत विरोधकांकडून काहीच काम झालेलं नाही का? काही सगळं झालेलं. पण आता तर आम्ही काही प्रतिक्रियांमधून ऐकलेलं आहे की बाबा विरोधकांकडूनही विकास झालेला आहे, केलेले त्यांनी विकासाची कामं केलेली. मग अफवा कसं? अफवा निवडणुका आल्यात म्हणताना अफवा सोडल्यात. वाटतंय की यावेळी या बागणी गावामध्ये हवा कुणाची असेल निवडणुकीत? निशिकांत दादा भोसले पाटील. कारण विकास मुख्यमंत्र्यांच्या कामामुळे ते लाडकी बहिणीच्या योजनेअंतर्गत कामं भरपूर झालेली आहेत. महिला खुश आहेत, सामान्य वर्ग खुश आहे आणि विकासाच्या कामाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर मुख्यमंत्र्यांच्या निधीच्या माध्यमातून भरपूर काम बागणीमध्ये झालेले आहे. तुमचा कौल कोणाच्या बाजूने असेल? निशिकांत दादा पाटील सर्वसामान्यांचा नेता आहे. पुढाऱ्यांचा नेता नव्हतो, गोरगरिबांचा नेता आहे, सर्वसामान्यांचा नेता आहे. तुमच्या मते या गावात हवा कुणाची असेल यावेळी? निशिकांत दादाजी. कारण चांगला माणूस आहे. त्यांनी या गावासाठी बागणी गावासाठी काय काय विकास कामं केली आहेत? भरपूर दवाखाना आहे त्यांचं, चांगली काम केले. काय लोकांनी गावात लाभ घेतलाय आरोग्याचा मोफत आणि हे सगळा विकास भाजपचा आहे आणि तालुक्याला आता बदल हवा आहे. त्यामुळं आता निश्चित दादाला लोक मतदान करणार. परंतु 35 वर्षांमध्ये बागणी गावामध्ये विकास झालेला आहे आणि त्याचं कारण जयंत पाटील साहेब आहेत असं आम्ही ऐकलेलं आहे. मग 35 वर्षाची ह्या 5 वर्षाची तुलना केली कुठं जात नाही. 35 वर्षात काहीच केलं नाही, नुसतं अफवा द्यायला सांगायचं आहे, नुसतं केलंय. 35 वर्षात मला सांगा गुडघेवढं चिकूल आहे, त्यातनं जातात. 35 वर्षात हा या मंत्री असणे करायचं नाही. आता निशिकांत दादांनी सत्ता नसताना केले सगळं. काय करत नाही तर काय नाही. 35 वर्षात हा पुढाऱ्यांचा विकास झाला, सर्वसामान्यांचा कोणाचा विकास झाला नाही. तर लोकांना राशन मिळत नाही, अशा लोकांची परिस्थिती. निशिकांत भोसले पाटील यांच्या माध्यमातून भरपूर कामं झालेली आहेत. 400 लोकांनी लाभ मिळालेला आहे आरोग्याच्या दृष्टीतून आणि कुठलाही मूल्य 1 रुपया न घेता त्यांनी काम केलेले आहे. अनेकांच्या माध्यमातून कामं होतात गावामध्ये, असं काही नाही की हे योजना 1,500 सर्वसामान्य. आज कालची दिवाळीची लोकांची सर्वसामान्यांची झाली, 1,500 लाडक्या बहिणीला झाल्यामुळे दिवाळी मिळाली. ऊसाची बिलं काढली का तुम्ही? आम्ही शेतकरी वर्ग आहे. आज आमची अवस्था काय आहे, जर 200 रुपये तुम्ही फायनलचं बिल काढलं असतं, आज सर्वसामान्य शेतकरी वर्गाची दिवाळी झाली असते. लाडक्या बहिणीमुळे सर्वसामान्य गोरगरिबाची दिवाळी झाली कालची. तुमच्या मते बागणी गावामध्ये हवा कोणाची असेल? जयंत पाटलाची. काही विशेष कारण? कार्य सहकार्य चांगलं आहे त्यांचं सहकार्य चांगलं आहे, सगळं गोष्टी सगळी चांगल्या आहेत त्यांच्या.
जयंत पाटील साहेब हे सामान्य नागरिकांमध्ये म्हणजे प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये घर करणारे नेते आहेत असं आम्ही बऱ्याच प्रतिक्रियांमधून ऐकलेलं आहे. मग यावर तुम्ही काय सांगाल? जयंत पाटलांचं काम त्या बागणीसाठीच नाही तर अख्खा महाराष्ट्र असं मोठं काम आहे जयंत पाटील साहेबांचं. त्यामुळे ह्या बागणी तुम्ही बघताय सगळं जे विकास आहे हा जयंत पाटलामुळेच आहे. तुम्ही आता तालुक्यात आमच्या फिरला असेल 96% क्षेत्र सिंचनाखाली कुणामुळे हे जयंत पाटील साहेबांच्यामुळे आहे. विरोधकांना काय सांगायला तर मुद्दा नाही आपलं ते काय ते सांगतायत हिने काही केलं नाही तिने काही केलं नाही. मुद्दा पाहिजे का नाही काहीतरी काय केलं तिने जाऊ दे एखादं पत्र हे आम्ही एखादं एकदम भरीव काम केलं. कुणी केलेत? जयंत पाटील साहेबांनी केले सगळे. विरोधकांनी एक पत्र दाखवायचं त्यांचं. बागणी गावात आता मोफत उपचार झाले असंही आम्ही ऐकलेलं आहे. 400 ते काय तिने प्युअर चालू त्यावर होते धोरणानुसार आहे ना ते. नाही, पण आम्ही असं ऐकलंय की ते विरोधकांमार्फत राबवण्यात आलेलं होतं. आम्हाला काही तसं कुठे बघायला मिळालेलं नाही. त्यांनी काय म्हणते तिने शासनाच्या फ्रीज आहे मॅडम. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटतं या गावात हवा कोणाची असेल? जयंत पाटील साहेबांचे. कितीचं मताधिक्य मिळेल त्यांना? मॅडम कमीत कमी या बागणी गावातनं 1000 ते 1500 मताधिक्य या बागणी गावातनं जयंत पाटील साहेबांना जाणार आहे. कारण बागणीचा विकासच मुळात साहेबांनी केलेला आहे. मुळात बागणी गावामध्ये जर साहेबांनी हे आता कुठेही तुम्ही जर फिरला जो विकास दिसतोय तो फक्त साहेबांच्याच माध्यमातून झालेला आहे. विरोधक आज आल्या उद्या येणार नाहीत अशी परिस्थिती आहे. कारण साहेब ही आहे ती गावाचा विकास करण्यासाठीच आहेत. विरोधकांकडून अशी टीका होती की 23 तारखेनंतर आम्हाला सत्ताधारी दिसणारच नाही, म्हणजे जे आमच्यावर टीका करणार ते 23 तारखेनंतर कुठे दिसणारच नाही. आता कसं आहे माहित आहे का, तुम्ही चॅनेलवाले प्रत्येक गावामध्ये फिरत असतात. विरोधक हे असतातच. कुठल्याही तालुक्यात जर तुम्ही गेला तर विरोधक आहेत. विरोधकांचं काम आहे विरोधकांचं बोलणार. आमचं काम आहे म्हणून. पण साहेबांचा विकास जो तालुक्यामध्ये आहे जिल्ह्यामध्ये आहे. आज साहेब महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत. बागणीत नाहीत सुद्धा तरी सुद्धा त्यांचे कार्यकर्ते अत्यंत तळमळीने या ठिकाणी फिरतायत. त्यांच्या मतदानासाठी त्यांना फिरावं सुद्धा लागत नाही साहेबांना या ठिकाणी. साहेब महाराष्ट्र दौऱ्यावरच आहेत. बागणीले त्यांचे सक्षम कार्यकर्ते आहेत गीत. कारण जो विकास केलाय त्या विकासावरच निवडून येणार आहेत. पण आम्ही थोडक्या प्रतिक्रिया अशा स्वरूपाच्याही ऐकलेल्या आहेत की जयंत पाटील साहेबांनी विकास केला परंतु सर्वप्रथम त्यांनी त्यांच्या भावकीचा विकास केला. यावर काय सांगणार? असं काय नाही मॅडम, भावकीचा वगैरे विकास असं काय नाही. आता मी सुद्धा मागासवर्गीय समाजात आमच्या समाजात सुद्धा कुठेही गेला तर सगळा विकास साहेबांनीच केलेला आहे. मग समाज मंदिर असेल 25-30 लाखाचं, स्मशानभूमीचं काम असेल, रस्त्यांचं काम असेल सगळी. आणि आमच्यातली बऱ्यापैकी मागासवर्गीय समाजातले सगळे आम्ही गेले 20-25 वर्ष रॅलीने मतदान साहेबांना देतोय. त्यामुळे साहेबांचा विकास केला नाही किंवा विरोधक काय म्हणतात ह्याच्याकडे आम्ही न लक्ष देता आपणही साहेबांचंच काम करणारे माणसं आहे. त्यामुळे बागणीचा विकास साहेबांनीच केलाय. विरोधक म्हणणार विरोधकांचं काम आहे. पण जे तुम्हाला जे तुम्ही सुद्धा फिरताय आता बागणी गावात फिरताय तालुक्यात फिरताय तुम्हाला सुद्धा जिथं जाईल तिथं साहेबांचंच वार आहे. काय म्हणणार साहेबाशिवाय दुसरे या गावात पण नाही आणि तालुक्यात सुद्धा वार कोणाच नाही. तुम्ही म्हणताय की जिथं जाऊ तिथं साहेबांचंच ऐकायला भेटणार तुम्हाला नाव. पण काही प्रतिक्रिया अशाही आलेल्या आहेत की ते फक्त दबावाखाली बोलतायत. असं नाही ना, असं नाही. कुणाचंही दबावाचं राजकारण या गावाचा तालुक्यात झालेलं नाही किंवा काय नाही. साहेब कधी इथं कुठं कुणावर दबाव टाकायला नाही. ते महाराष्ट्रातच फिरायला गेलेले आहेत. बागणी त्यांच्या मतदारसंघातच नाहीत साहेब. मुळात साहेब महाराष्ट्र फिरायला लागलेत आणि महाराष्ट्र फिरत असताना साहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनीच हा तालुक्याचं काम सोडून दिलेलं आहे. त्यामुळे तालुक्यात चांगल्या पद्धतीने साहेब मताधिक्याने निवडून यात काही शंका नाही. तुमच्या मते बागणी गावची जनता कोणाच्या बाजूने कौल देऊ शकते? बागणी गावची जनता सर्वसाधारण आमचे जयंत पाटील साहेबांनाच देऊ शकते. पण आता थोड्या वेळापूर्वीच आम्ही असं सुद्धा ऐकलेलं आहे की जर यावेळी ऊसाच्या दरात म्हणजे बिल काढलं असतं तर गोरगरिबांची दिवाळी व्यवस्थित साजरी झाली असती, चांगल्या प्रकारे हर्षाने उल्हासाने साजरी झाली असती. ती तशी झाली नाही. यावर काय सांगा? साहेबांनी सगळ्यात जास्त महाराष्ट्राचा कारखान्याचा जो दर आहे ते साहेबच दर जास्त देतात. त्याच्या पुढे काय देऊ शकत नाही. जे 3100 आहे हे काय असेल ते साहेब देतात. आणि FRP प्रमाणे बसणारा जो दर आहे शासनाच्या मान्यतेने त्यापेक्षा जास्त दर ते देतातच आणि आजपर्यंत त्यांनी दिलेलाच आहे. कसं आहे माहिती आहे का, दराबद्दल जे काय बोलत असतील तर साहेबांनी कधीही कुणाचं बिल थांबवलेलं नाही. प्रत्येक वर्षी करेक्ट वेळेला टायमात ऊस गेल्यानंतर जेवढ्या वेळेत द्यायला लागते तेवढं आणि एक रकमी बिल दिलेलं आहे. त्यामुळे आपलं कारखाना बंद पाडून कुठं बिल द्यायचं 4000 असं नाही. आपलं कारखाना बी चाललं पाहिजे, शेतकऱ्यांना मी योग्य दर दिला पाहिजे अशा पद्धतीने साहेबांची भावना आहे. त्यामुळे विरोधक काय म्हणजे ह्याच्यावर लक्ष देतात. आपल्याला जे परवडतो तो दर कारखाना देणार. आता उद्या जर एखादा आता दुकान यांचं चालू आहे
आणि यांच्या दुकानातला माल जर घेताना 20 रुपयाची प्लेट जर तुम्हाला 30 रुपयाला द्यायचं म्हणलं तर देणार नाही देणार ना. तसंच आहे, जो परवडेल तो दर देतात. आणि एक रकमी कुठल्याही परिस्थितीत साहेबांचा कारखान्याचा दर क्लिअर असतो आणि पैसेही रोख क्लिअर असतात, असं काय नाही. बाबा, तुमच्या मते यावेळी बागणी गावच्या जनतेचा कौल कोणाला असेल? जयंत पाटील. मग आतापर्यंत विरोधकांचा या विकास कामांमध्ये काहीच हस्तक्षेप नाहीये का? विरोधकांचा हस्तक्षेप एक 2-4% असेल, 100%तले 4% असेल. गावात हवा कोणाची? जयंत पाटील, तुतारी. मग आता जे बदललेले चिन्ह आहे, म्हणजे काही वयोवृद्ध आहेत असे की ज्यांना चिन्हामध्ये संभ्रम होतोय, कारण सुरुवातीपासून आमचा नेता हाच आमचा पक्ष अशा धोरणाचे होते. मग या बदललेल्या चिन्हाचा काय परिणाम? बागणीकरांना काही फरक पडणार नाही, बदललेल्या चिन्हाचा काही फरक पडणार नाही. आम्ही प्रत्येक घराघरात नसा तुतारी वाजवणारच. घड्याळाचा काही फरक पडणार नाही, आम्ही ही तुतारी वाजवणारच आणि तुतारीच वाजणार. की आता ऐरे गैरे आता नवीन आल्यात, काही उपयोग नाही त्यांचा. त्यांना चिन्ह मिळालं नाही, भाजपवाल्यांनी जवळ घेतलं नाही म्हणून दुसऱ्या पक्षात जाऊन ही नाटक चाललंय. पण जयंत पाटील हे नसात बागणीकरांच्या भिडलेले आहेत. तुमच्या मते यावेळी हवा कोणाची असेल? जयंत पाटील साहेब. एकदा तिने टार्गेट धरलं की टप्प्यात आले की कार्यक्रम करून टाकतात, ते आम्हाला माहितीच आहे. बरं, जे तुम्ही आता टप्प्यात आणून कार्यक्रमाचा मुद्दा काढला त्याविषयी मला तुम्हाला विचारायचंय की जयंत पाटील साहेब विरोधकांना टप्प्यात आणून त्यांचा कार्यक्रम कशा प्रकारे पार पाडतात? आता कसं आहे माहिती आहे का, आता विरोधक जास्त असं नाही आहेत एवढं. निशिकांत दादा म्हणजे आता विषय तुम्हाला सांगतो, त्यांची काही इकडे विकास कामं काही नाही. साहेबांची तशी काही विकास कामं जी आहेत ते आपल्या बागणी गावामध्ये आजपर्यंत काही होता काम म्हणजे झालेलेच नाहीत. आणि युवकांना जास्त पैसे देऊन ही करून एक त्यांचं एक सहसळचं रक्त म्हणून त्यांना एक पैसे देऊन काहीतरी जेवण वगैरे हे करून हे आपलं करतात. विरोधक हे सांगू द्यात, विरोधक सांगू द्यात की जयंत पाटलांनी बागणी गावाचं काय करायचं ठेवलंय. त्यांच्याकडे मुद्दाच नाही, विरोधकांच्याकडे मुद्दाच नाही की आम्ही हे करणार ते करणार, काहीच मुद्दा नाही त्यांच्याकडे. कुठल्या मुद्द्यावर बागणीकरांनी ते सांगणार की आम्हाला मत द्या. आम्ही कसं ठामपणाने सांगतोय, ह्या ब्लॉकवर थांबलोय, जयंत पाटील साहेबांनी बसवलेले ब्लॉक आहेत. हे सगळा बागणीचा विकास झालाय, चोळाबोळातला विकास झाला, हे साहेबांच्या हस्ते विकास झालेला आहे. गेले 35 वर्ष झाले बागणी गावात इंच पाण्याखाली गेले गाव. त्याच्यामुळे दुसऱ्याच कोणाचंही काही चालत नाही. कोणाचं आहे? जयंत पाटील आमदार. काय काय विकास कामं केलेत आतापर्यंत त्यांनी? आमच्या गावात भरपूर विकास कामं केली आहेत. मंदिर बांधले, गावातले कॉन्क्रीटकरण केलंय, पेंग ब्लॉक्स काम केलंय, बरीच कामं केली साहेबांनी. मग आतापर्यंत विरोधकांमार्फत बागणी गावामध्ये काहीच विकास काम झालेलं नाही का? ते असंच बोलणार हो. विकास काम सगळं कोणाला जर विचारलं तर सांगतील साहेबांनी 100% विकास काम केलेले आहेत. आता परवा एक मोफत योजना राबवण्यात आली होती ज्यामध्ये 400 ते 450 लोकांना मोफत उपचार मिळाले होते आणि ते विरोधकांमार्फत करण्यात आलेले होते. साहेबांच्या मार्फत पण भरपूर योजना झाल्यात, मोफत केल्यात की साहेबांच्या मार्फत पण. आम्ही याचा मतदानावर काही परिणाम होऊ शकतो का? 20-30% विरोधक आहेत जो पहिले 30-35 वर्ष झाला आहेत, तीच वरडते ते. तुमच्या मते या गावात हवा कुणाची असेल? जयंत पाटील. का? फार वाढ वाढल्यापासून त्यांची आम्ही त्या पार्टीला आहे, आम्ही दुसरी पार्टी सोडत नाही. मग तुम्ही सर्वप्रथम मत कोणाला दिलं होतं? म्हणजे सगळ्यात पहिली जी निवडणूक झाली होती 1978च्या निवडणुकीत गाय वासरू होतं त्या वक्ताला दिल्यात मत, तेव्हापासून देतोय आम्ही मत. मग तुमचं पहिलं जे मतदानाचं होतं, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा मतदानाचा अधिकार बजावला होता, तर आम्हाला त्यावेळेचा तुमचा थोडक्यात अनुभव ऐकायचा आहे. काय देणार आमच्या अनुभव राहतो तेव्हाचा? तेव्हाची निवडणूक आणि आताची निवडणूक काय फरक आहे? बराचसाच फरक आहे. तेव्हा कसं तेव्हा एवढं 35-40 वर्षापूर्वीची निवडणूक आणि आजची निवडणूक ह्यातला जर फरक बघायचं झालं तर त्यावेळेला नीतिमत्ता होती, नेत्याकडे बी नीतिमत्ता होती आणि मतदाराकडे बी नीतिमत्ता होती. आता कसं आहे, आता आमचे विरोधक पूर्वी जिल्हा अध्यक्ष होते एका पक्षाचे, आता ते दुसऱ्या पक्षात प्रवेश करून उभा राहिलेत. हिथं नीतिमत्ता त्यांची संपली. पण आमचा नेता जिथं आहे तिथंच आहे अजून आणि शेवटपर्यंत तिथंच राहणार.
शरदचंद्र पवार साहेबांच्या सोबत. आणि मतदार बी कसा आहे, आता माझे पैसे घेतले की उद्या यांचे पैसे घेतोय, परवा दिवशी त्यांचे घेतून मत चौथ्यालाच देतोय. म्हणजे मतदारांची नीतिमत्ता संपलेली आहे. त्यामुळे राजकारणाचा या फडणीसनं चिखल करून टाकलाय सगळं. फडणीस महाराष्ट्रात आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की आता ज्या काही आपण क्रिया प्रतिक्रिया ऐकत आहात त्यावर तुमचं मत काय आहे? यावेळेला या ठिकाणी परिवर्तनचा शब्द म्हणलं तर जयंत पाटील हे निवडून 100% येणारच, त्यात काय ते मात्र शंका नाही. आणि आम्ही विलासराव शिंदे गट त्यांच्या पूर्ण पाठिंबा असल्यामुळं गेले अनेक वर्ष शिंदे साहेबांचा 40 वर्ष गट हा बागणीमध्ये मोठा आहे, तोही गटाने त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. काल जो एकनिष्ठांचा मेळावा झाला अष्टशहरात, हो झाला. त्यामध्ये आपल्याला वैभवदादांनी जे सांगितले की पूर्णपणे शिंदे गटाची ताकद हे जयंत पाटील साहेबांना निवडून आणण्यासाठी लावायची. हो, त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? आता आम्ही सर्व लोकांना चिन्ह समजून सांगून जयंत पाटलांना मतदान द्यावं अशा विनंती करणार. दादा, तुमच्या मते यावेळी निकाल कोणाच्या बाजूने, म्हणजे गुलाल कोणाचा उधळेल? जयंत पाटील साहेबांचा. का? ती कामं भरपूर म्हणजे वाळवा तालुक्यात कामं ते करतात, भरपूर कामं विकास कामं करतात. तुमच्या मते या बागणी गावात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हवा कुणाची असेल? आता आहे की महायुतीची. कशा कोणाच्या नावचा, नेमका कोणाच्या नावचा आणि किती मताधिक्याने गुलाल उदे? निशिकांत दादा पाटील यांची कुणाही निशाणी घड्याळ हा, हे जवळजवळ 60% मतदान तर आमच्या बागणीमधून त्यांना मिळेल. मग निशिकांत दादांनी आतापर्यंत या गावच्या विकासासाठी काय काय कामं केली? मस्त एक पाणंद रस्त्याची 2 कामं पूर्ण केली, गावातील अंतर्गत रस्ते 2-3 पूर्ण केलं. आणि आता हे लाडक्या बहिणीसाठी ज्या महायुती सरकारनं जे हे केलं त्याच्यामुळे जवळजवळ 70 ते 75% महिला ह्या 100% काम करणार निशिकांत दादा घड्याळाचं काम. कारण आजपर्यंत गोरगरीब जनता याच्यामध्ये बरेच भरडे गेले, मोठमोठे अधिकारी पुढारी त्यांनाच पेन्शन सारखा लाभ मिळतोय, त्या अशा गरीब लोकांना मिळत नाही, मध्यम लोकांना. त्याचा फायदा ह्या आता गरीब लोकांना मिळाला. एक साधारण उदाहरण, आमच्याच कुटुंबातील एक व्यक्ती होती, म्हातारी व्यक्ती वयस्कर, त्या घरामध्ये एक महिला आणि तिची एक मुलगी, त्या अशी भीक मागून खाणारी माणसं. पण या माणसांना सध्या दोघेमुळे जवळजवळ 15,000 रुपये मिळाले. 15,000 मुळे त्या महिलेने सांगितले की 5,000चे मी मुलांसाठी कपडे आणि 10,000ची दिवाळी केली. त्यामुळे तिने सांगितलं काही केलं नव्हतं. काल आमच्याबरोबर त्या जवळजवळ ह्याला कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या सगळ्या महिला. गावात कोणती कोणती विकास कामं निशिकांत दादांच्या माध्यमातून झालेले आहेत? विकास कामं आहेत, रस्त्याची कामं झाल्यात, पाणंद रस्ते झाल्यात. परत गावात एक आमच्या किल्ल्यामध्ये किल्ला आहे त्यांचा भुईकोट किल्ल्यामध्ये 1-2 कामं तिने रस्त्याची केलेली आहेत आणि पाणंद रस्त्याची मात्र कामं पूर्ण करत आणल्यात. पण विरोधकांकडून असं सांगितलेलं आहे की त्यांनी जर विकास कामं केली असतील त्यांनी त्याचा पुरावा द्यावा. कुणी विरोधकांकडून विरोधकवाला काय सांगतोय? आमच्या असंच की तुम्हाला सांगतो, मराठी शाळेचं काम मी ज्यावेळेला डेप्युटी सरपंच होतो त्यावेळेला 55 लाख रुपये मंजूर करून आमच्या विलासराव शिंदे साहेबांच्या फंडातून तो ही करून मंदिर आम्ही शाळा बांधली, जिल्हा परिषद शाळा. आणि त्या शाळेमध्ये आता सध्या मला वाटतं 15 लाख रुपये ह्या आता ग्रामपंचायतनं घालून आता ती सुशोभीकरण केलं. पण ते म्हणतात की आम्ही प्रत्येक आज जाऊन फोटो काढलेत, प्रत्येक आम्ही काम केलं. असं नाही की आम्ही काम केलेलं, पूर्ण त्यांनी काम केलेलं आहे निशिकांत दादाजीने. मग आता जसं तुम्ही उल्लेख केलात की लाडकी बहीण योजनेमुळे या भगिनी खुश आहेत आणि त्याचा मतदानावर निशिकांत दादांच्या बाजूने परिणाम होऊ शकतो, परंतु आम्ही अशा प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत की तुम्ही लाडकी बहीण योजना राबवताय, परंतु इकडे महागाई वाढलेली आहे. मग महागाई जर वाढलेली असली तर गोरगरिबांना त्याचा फटका बसत नाही ना. गोरगरीब जनता अशी आहे की जास्तीत जास्त साखर जर आणायला गेली की अर्धा किलो किंवा पाऊण किलो साखर आणती, त्याच्यामुळे जीएसटी किती जातो? 50 पैसे नाही तरी 1 रुपया जाता जाते. तसं नाही, जो आता मोठमोठे आहेत का नाही त्यांना कधी कुणाला 100 रुपये कुणाला 200 रुपये बसते, मोठ्या लोकांनाच त्याचा तोटा होते. गोरगरिबांना याचा फायदा पूर्ण झालेला आहे, कारण त्याला कुठलंच हे लागत नाही ना, जीएसटीचा प्रश्नच उद्भवत नाही.